नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण रोज स्वयंपाकघरामध्ये अनेक वस्तू वापरतो, पण काही छोट्या चुका केल्यामुळे त्या लवकर खराब होतात, जास्त खर्च होतो आणि वेळ पण वाया जातो. आज मी तुम्हाला अशाच 25 सोप्या किचन टिप्स सांगणार आहे, ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप जास्त उपयोगी आहेत. तर मी तुमचं कोणताही वेळ वाया न घालवता पटापटा आपल्या किचन टिप्सला सुरुवात करते. तर पहिली किचन टिप अशी आहे की गॅसची बचत कशी करायची. भांडे ठेवण्यापूर्वी सर्व साहित्य आपल्याला ना वरती तयार ठेवायचं आहे, त्यामुळे गॅस कमी खर्च होतो. दुसरा, प्रेशर कुकरची रबर रिंग प्रत्येक वापरानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं, त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकतं. मिक्सरचं जार खराब होऊ नये म्हणून काय करायचं, खूप गरम पदार्थ लगेच वाटू नका. थोडं गार झाल्यानंतर वाटल्यास जार आणि ब्लेड दोन्ही पण जास्त दिवस टिकतात. चौथा आहे, मिक्सरचे ब्लेड धारदार ठेवण्यासाठी काय करावे, तर महिन्यातून एकदा थोडे खडे मीठ किंवा बर्फाचे तुकडे त्याच्यातून ग्राइंड करायचं, म्हणजे ब्लेडचे धार टिकवण्यास मदत होईल. नॉनस्टिक तवा कसा वापरायचा, तर लोखंडी चमच्याऐवजी सिलिकॉन किंवा लाकडी चमचा वापरा. कारण नॉनस्टिकच्या तव्याला जर आपण लोखंडी चमचा वगैरे वापरला तर त्याच्यावर स्क्रॅच पडून ते खराब होऊ शकतं, आणि लाकडाचा चमचा वापरला तर ते छान टिकून राहतं. चॉपिंग बोर्ड कसं वापरायचं, तर आपलं काम झाल्यावर किचनमधलं चॉपिंग बोर्ड साबणाने पटकन धुवून घ्यायचं, कोरडं करून ठेवायचं. ओलसर ठेवू नका, कारण लाकडाचं वगैरे ते असेल तर ते पटकन खराब होऊन जातं. आणि लाकडाचं, प्लॅस्टिकचं हे सर्व वापरण्यापेक्षा तुम्ही स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड वापरू शकता. ते खूप जास्त म्हणजे आपल्या फायदेशीर आहे, टिकतं पण, खराब पण होत नाही, आणि आपण वर्षानुवर्ष वापरू पण शकतो, आणि पैशाची पण बचत होते. त्याच्यामुळे स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड तुम्ही वापरा. स्टीलची भांडी कशी वापरायची, तर स्टीलची भांडी लगेच धुवून कोरडी पुसून घ्या. पाण्याचे डाग त्याच्यावर राहिले तर ते खूप म्हणजे धुतल्या नाहीसारखंच वाटतं, त्याच्यामुळे पटकन धुवून घ्यायचं आणि पुसून ठेवून द्यायचं. प्लास्टिकचे डबे कसे वापरायचे, तर गरम अन्न थेट त्याच्यामध्ये भरू नका, कारण प्लास्टिकमध्ये ना पटकन वितळून जातं जास्त गरम वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्यावर. त्याच्यामुळे प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिक्स जे आहेत त्यांनामध्ये मिसळण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू वापरताना जास्त गरम पदार्थ त्याच्यात भरू नका, किंवा प्लास्टिकच्या वस्तूंचा जास्त उपयोग करू नका. आणि भाजी वगैरे भरायचं असेल तर थंड झाल्यावर भरा. तर मसाल्यांचे डबे नेहमी कोरडा चमचा त्याच्यामध्ये वापरावा. जर ओला चमचा आपण वापरला तर ते मसाले पटकन खराब होण्याची शक्यता असते. आणि मिठाच्या डब्यामध्ये काही तांदळाचे दाणे ठेवा, आणि मीठ ओलसर होत नाही. म्हणजे कधी कधी बघा, तुम्ही मीठ बघू शकता ओलसर होतं, डब्याला चिटकून राहतं, तर त्याच्यामुळे ना तांदळाचे दाणे टाकायचं, तर त्याच्यामुळे ते मीठ ना ओलं होत नाही. हवा पण डब्यामध्ये साखर ठेवायचं कधीही, त्याच्यामुळे ना गाठी वगैरे होत नाहीत साखरेमध्ये. महिन्यातून एकदा डाळ, तांदूळ जे काय असेल, गहू वगैरे, ते सर्व आपण उन्हामध्ये वाळवत ठेवलं पाहिजे, त्याच्यामुळे किडे वगैरे त्याला लागत नाहीत. फ्रीजमध्ये जास्त सामान भरू नका. फ्रीजची हवा खेळती राहिल्याने थंडावा चांगला राहतो, त्याच्यामुळे जास्त गर्दी करू नका. ज्या वस्तू लागणार नाही ते पटकन काढून घ्या, आणि फ्रीज वारंवार स्वच्छ करत राहावा. फ्रीजमध्ये जास्त बर्फ जमा होऊ देऊ नका, वेळेवर ते साफ करा. कधीही आपण चॉपिंग बोर्डवर जे चाकू वापरतो, सुरी वापरतो, ते वापरल्यानंतर लगेच धुवून कोरडी करून ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेस आपल्याला लागत असतं. त्याच्यामुळे तुम्ही तसंच ते ठेवू नका, कारण लेकरं वगैरे असेल घरात, त्यांच्या हातातही लागू शकतं, तर त्याच्यामुळे पटकन धुवून ना वरती ठेवून द्या ते. गॅसचे बर्नर जे आहेत ते आठवड्यातून एकदा स्वच्छ केले पाहिजे. त्याच्यामुळे ना जे गॅसचं जे जाळ आहे ते एकदम थेट म्हणजे चांगलं येतं, मध्ये मध्ये थांबत नाही, त्याच्यामुळे गॅसची पण बचत होते. आणि जे आपण भांडे वगैरे घासण्यासाठी जे स्पंज वापरतो, जे
म्हणजे जे घासण्यासाठी जे घासणी वगैरे वापरतो ते आपण दर 15-20 दिवसांनी बदललं पाहिजे, नाहीतरी 1 महिन्यानंतर तरी बदललं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण खूप बारीक बारीक असे जीवाणू जंतू वगैरे असतात जे आपल्या स्वच्छ भांड्यामध्ये पण जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे तेही तुम्ही बदलायला पाहिजेच 15-20 दिवसाच्या मध्ये. डिशवॉश क्लॉथ आणि 15-20 दिवसातून ते बदलायलाच हवं, पण रोज आपण भांडे वगैरे घासून झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून ना उन्हामध्ये ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये जे छोटे छोटे घाण वगैरे असेल किंवा जंतू असतील ते मरून जातात उन्हामुळं. त्याच्यामुळे ते रोजच्या रोज क्लीन करून घ्यायचं, तसंच ठेवायचं नाही. आणि ते साबणाचा जे डबा आहे त्याच्यात ठेवायचं नाही, ते वेगळं ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये ठेवलं तर त्याच्यामधलं पाणी साबणामध्ये जाऊन साबण पण खूप जास्त वेस्ट होण्याचं, गळून जाण्याचं चान्सेस असतात. त्याच्यामुळे स्पंज नेहमी वेगळीकडे ठेवा, स्वच्छ धुवून ठेवा आणि उन्हामध्ये ठेवा आणि दर 15-20 दिवसांनी बदलत जावा. तेलाच्या ज्या बाटल्या आहेत त्या नेहमी झाकण लावून स्वच्छ ठेवायच्या आणि ते त्याला सारखं ना पुसत राहायचं, कारण तेलाच्या डाग ना पटकन जात नाहीत आणि त्याच्यामध्ये काही घाण वगैरे बसलं तर ते खूप जास्त बेकार दिसतं. आणि जर तुम्हाला लिंबू वगैरे ठेवायचं आहे तर ते फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवल्यावर ते जास्त दिवस टिकतात. आणि कोथिंबीर पेपरमध्ये किंवा टावेलमध्ये गुंडाळून डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ते जास्त दिवस टिकेल. आणि कधीही कांदे आणि बटाटे फ्रीजमध्ये न ठेवता ते हवेशीर जागेमध्ये ठेवायचं, कारण कांदे आणि बटाटे जर फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला वेगळंच कुठला तरी वास येतं आणि बटाट्याला झाडं वगैरे येतात. तर ते फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, तर ते वरतीच ठेवायचं असं हवेशीर. आणि पूर्ण पिकलेले असतील तर फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे कधी टमाटे वगैरे जे वापरतो आपण, जर ते जास्त पिकलेले असतील तर फ्रीजमध्ये ठेवा आणि जर कच्चे वगैरे असेल तर ते बाहेरच ठेवा, म्हणजे ते हव्याने पिकून जातील. आणि स्वयंपाक करताना कधीही आपण कोणतीही भाजी वगैरे बनवत असेल कढईमध्ये वगैरे, तर त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून बनवायचं, तर त्याच्यामुळे भाजी पण लवकर शिजते आणि गॅसची पण बचत होते. आणि लास्ट, स्वच्छता हीच आपली खरी बचत असते. किचनमधील प्रत्येक वस्तू वापर झाल्यानंतर त्याला पटकन धुवून घ्यायचं आणि लगेच ते जागेच्या जागी ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला नंतर जास्त काम पण करावं लागत नाही आणि आपलं किचन पण एकदम स्वच्छ टापटीप दिसू लागतं. त्याच्यामुळेच आपलं किचनमध्ये काम करायचं मन देखील खूप जास्त होतं. आणि या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सवयीमुळे आपल्या घरातील वस्तू जास्त काळ टिकतील, पैसे पण वाचतील आणि किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही. आपलं स्वयंपाक काम वगैरे पटकन होईल आणि अधिक सोपं होईल. तर मैत्रिणींनो, जर या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असेच किचन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर देखील करा. आणि तुम्हाला याच्यामधली कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला, हा व्हिडिओ मी आता इथे संपवते. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.